राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे आणि राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी जे आहेत ते संपात या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरामध्ये आहोत। राज्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी देखील या ठिकाणी संप पुकारलेला पाहायला मिळतो आहे आणि या संपाची झळ मनोरुग्णालयात देखील बसलेली पाहायला मिळते आहे। ठाणे, पुणे, रत्नागिरी, नागपूर या ठिकाणच्या मनोरुग्णालयातील कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। रत्नागिरी मनोरुग्णालयातील जवळपास 50 कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी संपात उतरलेले पाहायला मिळत आहेत। विविध 18 मागण्यांसाठी हा संप या ठिकाणी पुकारला गेलेला आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत की ज्यांच्याशी आपण बातचीत करूया। आता काय सांगाल, प्रादेशिक मनोरुग्णालयातील किती कर्मचारी संपावरती गेलेले आहेत आणि तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते 60 वर्ष करण्यात यावं। कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत, आम्ही क्लास ड असल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं। जुनी पेन्शन योजना आहे तीसुद्धा आम्हाला लागू करण्यात यावी। तर अशा आमचे जे महाराष्ट्रातून 4 मेंटल हॉस्पिटल ठाणा, पुणे, नागपूर, रत्नागिरी याच्यातून जवळजवळ 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। जोपर्यंत आमच्या या ज्या मागण्या आहेत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप पुकारलेला आहे। आम्ही कोणतीही माघार घेणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही। नक्कीच या ठिकाणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरीतल्या मनोरुग्णालयामध्ये सुद्धा या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणच्या अडचणीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।